Here in Jesus' name, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा सर्वांना सलाम करतो once again, let us thank God for this new day and a fresh day. आणि पुन्हा एकदा या नवीन आणि ताज्या दिवसाबद्दल परमेश्वराचा धन्यवाद करूया. And we have to be grateful for this day, and He has a special blessings for us. आणि पुन्हा एकदा आपण या दिवसाबद्दल त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण या दिवसात आपल्यासाठी त्याचे नवीन आशीर्वाद असे आहेत. Thank you for taking time to sit in the presence of God once again to learn greater truths from the scripture. आणि पुन्हा एकदा तुम्ही हा वेळ देत आहात की आपण वचनातल्या गूढ आणि गहन गोष्टी समजून आणि शिकून घेऊ, म्हणून तुमचे आभार मानतो. And definitely, God will touch each one of us. आणि पुन्हा एकदा निश्चित परमेश्वर आपल्या प्रत्येकाला स्पर्श करेल. And then God will speak through His word, drench us, and then fill us, and then cleanse us. आणि पुन्हा एकदा परमेश्वर आपल्याला त्याच्या वचनाने भरेल आणि पूर्णपणे त्याच्या वचनाने आपल्याला भिजवून टाकेल. You know, in 75th Psalm, आणि 75व्या स्तोत्रामध्ये it says in verse 1, we give thanks to you, O God, we give thanks for your name is near men all of your wonderful deeds. आणि स्तोत्र 95 आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये अशा रीतीने वचन आपल्याला म्हणतं, हे देवा, आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो, कारण तुझे नाव समीप आहे, तुझ्या अद्भुत कृत्याचे वर्णन लोक करीतात. We have to give thanks for God's gracious hand, and then we have to give thanks for what He is. आणि म्हणून आपण देवाला त्याच्या कृपेच्या नावाबद्दल आपण त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे, आणि जो तो आहे त्याबद्दलही आपण त्याला धन्यवाद देण्याची गरज आहे. And then every day we are enjoying His wonderful deeds, so we need to thank Him. आणि म्हणून त्याच्या अद्भुत कृत्यांना आपण जे प्रत्येक दिवशी अनुभवतो ते आपण त्याला धन्यवाद देणे गरजेचं आहे. A true worship definitely worships His wonderful character. आणि खरी आराधना म्हणजे परमेश्वराचं जे खरं चरित्र आहे त्या चरित्राबद्दल व्याख्यान करणे हे आहे. And today we need to expect God to move in a different way. आणि म्हणून पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये आपल्याला हे बघण्याची गरज आहे की परमेश्वर नवीन रीतीने आपल्याला स्पर्श करो. How wonderful deeds are there around and in the creation when we look unto creation. आणि म्हणून ज्यावेळेस आपण संपूर्ण निर्मितीकडे आणि सृष्टीकडे पाहतो त्यावेळेस किती सुंदर असे कृत्य परमेश्वराचे आहेत हे आपल्याला दिसून येतं. So we need to thank Him for His wonderful deeds. आणि म्हणून त्याच्या महान कृत्याबद्दल आपल्याला त्याला धन्यवाद देण्याची गरज आहे. And we need to glorify God's name by seeing the creation and His wonderful deeds which are there in the creation. आणि म्हणून त्याच्या त्या अद्भुत कृत्याबद्दल आणि त्याने या संपूर्ण सृष्टीमध्ये केलेल्या निर्मितीबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊया. And let's all in one spirit worship Him. आणि पुन्हा एकदा एक मनाने येऊन आपण त्याची आराधना करूया. Now next verse, that is second verse of 75th Psalm. आणि पुन्हा एकदा 75व्या स्तोत्रामधील दुसरं वचन, It says, you say I choose the appointed time, it is I who judge uprightly. नेमलेली वेळ आली म्हणजे मी यथार्थ न्याय करीन. You see, God alone uprightly judges us. आणि लक्षात घ्या की परमेश्वर हा केवळ एकच योग्य असा न्यायदाता आहे. You know, maybe my judgment may look right in my side, but God's side it may not be right. आणि एखाद्या वेळेला माझा जो न्याय आहे हा माझ्या दृष्टीमध्ये योग्य असू शकतो, पण परमेश्वराच्या दृष्टीत असेलच असं नाही. So let's expect God to move and judge in every situation which you are going through. आणि म्हणून ज्या परिस्थितीतून आपण जातो ती प्रत्येक परिस्थिती परमेश्वराने यथार्थ न्यायी लावावी याची आपण अपेक्षा करूया. Then verse 3 says, तिसरं वचन म्हणतं, when the earth and all its people quake, it is I who hold its pillars firm. पृथ्वी व तिच्यावर सर्व राहणारे भेदून गेले तरी तिचे स्तंभ मीच स्थापिले आहेत. See, the whole world shakes, God is in control. आणि जरी संपूर्ण जग हादरून गेलं तरी सुद्धा परमेश्वर नियंत्रणामध्ये आहे. Though your situation is against you, and then though you have terrible times,
God is the God who is under control. आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की ही अशा समस्यामधून मी जात आहे आणि ही समस्या मला प्रत्येक वेळेला येते, तरी सुद्धा परमेश्वराचं प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण आहे. God will definitely touch each one of us and use us for His glory. आणि परमेश्वर निश्चित आपल्या प्रत्येकाला स्पर्श करून त्याच्या गौरवासाठी वापरेल. That is why verse 4 says, आणि म्हणूनच वचन 4 म्हणतं, to the arrogant I say, boast no more, and to the wicked, do not lift up your hands. हुशारकी मारणाऱ्यास मी म्हणालो, हुशारकी मारू नका, आणि दुर्जनास म्हणालो, शिंग वर करू नका. You know, there are people who boast about their income, they boast about their beauty, they boast about their intelligence, they boast about their muscle power. आणि असे काही लोक असतात ज्यांना आपल्या उत्पन्नाचा, ज्यांना आपल्या सौंदर्याचा, ज्यांना आपल्या शरीर यष्टीचा, त्यांना खूप घमंड असतं आणि त्याबद्दल ते हुशारकी मारतात. Some are boasting about their own intelligence, saying, nobody is like me. I'm the clever and I am more wise in my class, or I'm more wise in my society. आणि काही लोक असे असतात की स्वतःच्या हुशारीबद्दल त्यांना हुशारकी मारायला आवडते की माझ्यासारखा हुशार दुसरा कोणी नाही आणि माझ्यासारखा चांगला देखना आणि हुशार व्यक्ती संपूर्ण समाजात नाही. Beloved, how about you today? Do you boast yourself? आणि प्रियांनो, आज तुमच्याबद्दल काय? तुम्ही स्वतःबद्दल हुशारकी मारता? Bible says, do not boast or do not be arrogant. आणि पवित्र शास्त्र म्हणतं की हुशारकी मारू नको. But to the wicked, do not lift up your hand. आणि दुर्जनास तो म्हणतो की शिंग वर करू नका. So there are people who lift up their hands. आणि काही असे लोक असतात जे शिंग सुद्धा वर करतात. You know, there are people who are proud about their riches, they're proud about their property. आणि काही असे लोक असतात ज्यांना आपल्या धनसंपत्तीचा आणि आपल्या श्रीमंतीचा त्यांना फार घमंड असतो. When they're proud but they boast themselves and then they lift up their hands saying, nobody is like me, and property is greater, and nobody is having a property like me. आणि काही लोक जे असतात ज्यांना आपल्या संपत्तीचा, धनसंपत्तीचा गर्व येतो, त्यावेळेला ते म्हणू लागतात की आमच्यासारखी संपत्ती कोणाची नाही, आमच्यासारखं श्रीमंत इथं कोणी नाही. Today, if we boast ourselves, then God will stand against us. आणि जर आपण अशा प्रकारचं घमंड आणि गर्व करतो, तर परमेश्वर आपल्या विरोधामध्ये उभा राहतो. You know, it says in 1 Peter 5th chapter verse 7. आणि पहिले पत्र 5वा अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये अशा रीतीने वचन सांगतं, Do not boast yourself. स्वतःचा घमंड करू नको. Do not be high-minded, and then do not be always boasting of your riches. आणि स्वतःची धनसंपत्ती आणि स्वतःच्या राहणीमानाबद्दल कधीही गर्व करू नको. Today, in the presence of God, आज देवाच्या सानिध्यामध्ये let us humble, स्वतःला नम्र करूया, and God will lift you up in due time. आणि परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला उंच करेल. Yes, there may be people who put you down. आणि काही असे लोक असतील जे निश्चित तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. There may be people who talk ill against you. आणि काही असे लोक असतील जे तुमच्याबद्दल चांगलं बोलणार नाहीत. But beloved, पण प्रियांनो, Bible says, पवित्र शास्त्र सांगतं, let us be a people of humbleness. आणि आपण ते नम्रतेचे आणि नम्रता असलेले लोक आपण बनूया. Let's go to Jeremiah and see what he says. आणि पुन्हा एकदा यिर्मयाच्या पुस्तकाकडे आपण जाऊया आणि पाहूया की तो याबद्दल काय म्हणतो. Jeremiah 9th chapter. यिर्मयाचा 9वा अध्याय. And then let us read Jeremiah 9th chapter verse 23. यिर्मया याचा 9वा अध्याय आणि याचं 23वे वचन. It says, this is what the Lord says, let not the wise man boast of his wisdom. परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. Then let not the strong man boast of his strength. बलवानाने आपल्या बलाचा, or the rich man boast of his riches. व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. Verse 24 says, 24वे वचन. but let him who boast about this, that he understands and knows me, that I am the Lord who exercises kindness, justice, and righteousness on earth, for in these I delight.
बाळगावायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्वर आहे, याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याविषयी बाळगावा. So we need to boast about God and His deeds. आणि म्हणून आपण देवाला आणि त्याच्या कृत्यांबद्दल आपण अभिमान बाळगावा. Not about our own self. आपल्या स्वतःबद्दल नाही And then not about our own muscle power. आणि स्वतःच्या शक्तीबद्दल नाही, Not about money power. स्वतःच्या श्रीमंतीबद्दल नाही. Nothing will bring you up. Everything will degrade you. आणि हे का सर्व गोष्टी तुम्हाला वर नेणार नाहीत, या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाडणार आहे. Verse 5 says, once again, 75th chapter of Psalms and verse 5. आणि स्तोत्र संहिता 75 आणि याच्या 5व्या वचनाकडे पुन्हा एकदा गेलो तर, Do not lift up your hands against heaven. Do not speak with outstretched neck. तुम्ही आपले शिंग उंच करू नका, ताठ मानेने बोलू नका. No, there are people who speak very outstretched neck. आणि काही लोक आपला घसा ताणून बोलत असतात. And then they will be always boasting and they will be always thinking that they are higher than all others. आणि प्रत्येक वेळेला बोलताना त्यांना हेच वाटत असतं की मी बाकीच्यांपेक्षा उच्च आहे. But that is not the case here. पण ही परिस्थिती आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. Bible definitely says, do not lift up your hands, even speak high above with a high stretched neck. आणि वचन सांगतं की तू आपले शिंग उच्च करू नको आणि ताठ मानेने बोलू नको. And then verse 6, आणि मग 6वं वचन, very nice verse. आणि फार सुंदर असं वचन आहे. I was speaking this once in Pune. आणि एकदा पुण्यामध्ये असताना हे वचन मी सांगत होतो. Oh, that family, pastor's family, they called me yesterday and then said, oh, brother, this verse really brought peace in our home. आणि काल त्या बंधूंनी मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की हे वचन जेव्हा आमच्या कुटुंबात आलं, आमच्या कुटुंबामध्ये शांती आली. And then we were having tensions and we were struggling, and then there was no peace in the family. आणि आमच्या कुटुंबामध्ये खूपशा समस्या होत्या आणि त्याच्यामुळे आमच्या कुटुंबामध्ये शांती नव्हती. Always struggle. आणि प्रत्येक वेळेला समस्या, अडचणी आणि अडचणी. But this was really brought between both of us, husband and wife and child. आणि पण हे वचन आम्हा दोघं पती पत्नी आणि आमच्या लेकरांना त्यांनी एक केलं. It says in verse 6, 6वं वचन म्हणतं, no one from the east or the west or from the desert can exalt a man. कारण उन्नती ही पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे, तर अरण्याकडूनही नव्हे. So lifting is up and coming up is not from the east nor from the west. आणि लक्षात घ्या, उन्नती ही पूर्वेकडूनही नाही आणि पश्चिमेकडूनही नाहीये. Some people think it will come from east or the west. आणि काही लोकांना वाटतं ती पूर्वेकडून येईल किंवा पश्चिमेकडून येईल. In our ashram we are sufficient and then we don't lack anything. आणि आमच्या या आश्रमामध्ये जेवढं आम्हाला गरज आहे तेवढं पुरेसं आहे आणि कुठल्या गोष्टीची देवाच्या कृपेने आम्हाला कमी पडत नाही. Some people ask us, hey, you are so complacent, you are so peaceful, and then do you get money from east? आणि लोक ज्यावेळेस बघतात, लोकांना असं वाटतं की तुम्ही फार आरामदायी जीवन जगत आहात, तुमच्याकडे सगळं शांत आहे, तुम्हाला काय बाहेरून पैसा येतो का? Oh, do you get money from west? आणि तुम्हाला काय पश्चिमेकडून पैसा येतो का, पूर्वेकडून येतो का? And then I answered them, oh God, it is neither from east nor from the west. आणि मी त्यांना प्रत्येक वेळेला उत्तर देतो, हा पूर्वेकडूनही नाही आणि हे पश्चिमेकडूनही It नाही is not even from the wilderness. आणि हे अरण्यातूनही नाही. Where from the help comes? मग ही मदत कुठून येते? Help comes from the Lord. ही मदत परमेश्वरापासून येते. We are not sure about next day meal. आणि उद्याच्या दिवसाच्या जेवणाबद्दल सुद्धा आम्हाला खात्री नसते. But God definitely feeds us. पण परमेश्वर निश्चित आमची गरज पुरवतो. In one place, one pastor called me to eat in their house. आणि एका ठिकाणी एका पालकांनी मला त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. And then they were asking how was the food. आणि ते मला विचारत होते की जेवण कसं आहे. Do you like the rice which we gave? आणि तुम्हाला जो आम्ही भात दिलेला आहे तो तुम्हाला आवडला का? Do you like the bhakri which we gave? आणि ज्या भाकरी आम्ही तुम्हाला दिल्या त्या तुम्हाला आवडल्यात का? I told one thing.
आणि एक गोष्ट मी त्यांना बोललो, I go from place to place. मी वेगवेगळ्या जागी जात असतो I preach in different places. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मी संदेश देत असतो I go to remote villages. आणि अगदी अति दुर्गम अशा गावांमध्ये सुद्धा मी जातो. And in the villages, they don't have anything except bhakri and kharda. आणि गावांमध्ये गेल्यानंतर दुर्गम अशा ठिकाणी त्यांच्याकडे दुसरं काही नसतं, केवळ भाकरी आणि खरडाच ते देतात. But even bhakri and kharda is so nice, and I eat it very peacefully. पण ते भाकरी आणि खरडा सुद्धा इतकं चांगलं असते की ते मी शांतीने खाऊ शकतो. And then in some places there is nothing to eat. आणि काही अशा ठिकाण असतात जिथे खायला सुद्धा मिळत नाही. But beloved, पण प्रियांनो, we enjoy it because it is from the Lord. आणि जसं असेल आम्ही त्याचा आनंद घेतो कारण ते परमेश्वरापासून आहे. Whether I eat in a poorest or the slum dweller or a remotest village or in a palace. आणि जरी मी एखाद्या झोपडपट्टीमध्ये असो किंवा एखाद्या गावामध्ये असो, एखाद्या दुर्गम ठिकाणी जरी घेऊन त्या ठिकाणी जेवत असलो किंवा मी महालामध्ये जाऊन जेवत असलो, It may be from anywhere. कुठूनही ते असू दे, It may be from any star hotel. आणि एखाद्या कुठल्याही त्याच्या पंचतारांकित हॉटेलमधून ते येऊ दे, God gives the best. परमेश्वर आमच्यासाठी योग्य आणि उत्तमच ते देतो. So I told to that family, God gives the best, and whatever He gives is the best. आणि परमेश्वर जे देतो ते उत्तमच देतो आणि जे काय त्याच्याकडून आहे ते उत्तमच आहे. He satisfies us with the best things of this world. आणि या जगातील उत्तम गोष्टीने तो आपल्याला तृप्त करतो. So we need to be content, and we need to thank God for everything which comes on your way. आणि म्हणून जे काय आपल्या मार्गामध्ये येतं त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद देण्याची गरज आहे. Otherwise, there is no end for murmuring. Anything you give, people will murmur. नाहीतर मग त्या कुरकुरीला कधी अंतच नसणार. तुम्ही काहीही दिलं तरी लोक कुरकुरच करणार. No, they will be murmuring and keep on murmuring. आणि ते फक्त कुरकुर आणि फक्त सतत कुरकुरच करत राहतील. So from where it comes, it is neither from east, nor from west, nor from the wilderness, but from the Lord Himself. आणि म्हणून मग ही उन्नती कुठून येते? ही पूर्वेकडूनही येत नाही, पश्चिमेकडूनही नाही, अरण्यातूनही नाही, तर ही उन्नती परमेश्वराकडून येते. Whatever you get, it is from the Lord. जे काही तुम्हाला मिळतं ते सर्व परमेश्वराकडनं आहे. Whatever God gives, He gives the best to you. आणि जे काही उत्तम आहे ते परमेश्वर उत्तमच तुम्हाला देतो. Be content with what you get and be thankful for what you are getting. आणि म्हणून जे काही तुम्हाला मिळतं त्यामध्ये समाधानी असा जे काही आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. And then you need not to try for coming up. आणि म्हणून स्वतःच्या प्रयत्नाने तुम्हाला वर येण्याची गरज नाही. Because it says, no one from the east or the west or from the desert can exalt a man. आणि वचन म्हणतं की पूर्वेकडूनही नाही, पश्चिमेकडूनही नाही किंवा अरण्यातूनही कोणीही मनुष्याची उन्नती करू शकत नाही. It is the Lord who exalts you. आणि परमेश्वर आहे जो आपल्याला उन्नतीकडे किंवा उंचन करतो. In everything, प्रत्येक गोष्टी depend on Him. त्यावर अवलंबून राहा. He will definitely do justice for you. आणि तो तुमच्या जीवनासाठी योग्य असा न्याय करेल. Don't try to exalt yourself. आणि स्वतःच्या शक्तीने स्वतःला उंच करू नका. Don't try to increase yourself, and with your own effort. Don't try to bring something else. आणि स्वतःच्या प्रयत्न करून स्वतःच्या धडपडीने स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करून आणखीन काही वेगळं करू नका. No one from the east or the west or from the desert can exalt a man. आणि कुठलं पूर्वेकडूनही नाही, पश्चिमेकडूनही नाही व अरण्याकडूनही नाही असा कोणीच नाही जो मनुष्याची उन्नती करू शकतो. So let us tell to the Lord, I am here. आणि म्हणून देवाला म्हणा की प्रभू मी इथे आहे. It is not anyone who is exalting me. आणि प्रभू हे दुसरं कोणी नाही जो मला उंच करतो. It is not anyone who is putting me down. आणि असं कोणी नाही प्रभू जो मला खाली त्या ठिकाणी दाबतो. It is not anyone who is insulting me. आणि असं कोणी नाही प्रभू जो माझा अपमान करतो. But it is you who is exalting me. पण प्रभू हा तू आहे जो मला उन्नतीकडे नेतो. It is you who is lifting me up. आणि प्रभू हा तू आहे जो मला उंच करतो. So promotion is not from anyone.
anyone. आणि म्हणून पदोन्नती जी आहे ती दुसऱ्या कोणाकडून नाही, Promotion is from the Lord. तर उन्नती जी आहे ही परमेश्वराकडून आहे. Totally depend on the Lord, and Lord will take care of your situation. आणि म्हणून पूर्णपणे देवावर अवलंबून राहा आणि परमेश्वर तुमच्या सर्व परिस्थितीची काळजी घेईल. Some people say we don't get much, but we get only little into our hand. आणि काही लोकांचं नेहमीचं बोलणं असतं की आमच्या हातात जास्त येत नाही, पण फार थोडक्यात ह्याच्यात आम्ही सर्व चालवतो. Yes, we may not get much, आणि असेल की आपल्याकडे पुरेसं नसेल, but whatever you get, पण जे काय तुम्हाला मिळतं give into the hands of God. ते सर्व देवाच्या हातात द्या. What God will do? परमेश्वर काय करेल? God will multiply. परमेश्वर ते वाढवेल. You know, in John's Gospel, 5th chapter, आणि योहानाचा शुभवर्तमान आणि त्याच्या 5व्या we अध्यायामध्ये read about a small child एका लहान मुलाबद्दल आपण वाचतो. having 5 breads and then 2 loaves. आणि त्याच्याकडे 5 भाकरी आणि 2 मासे होते. Five loaves and 2 fish. आणि त्याच्याकडे 5 भाकरी आणि 2 मासे होते. What he has done? त्याने काय केलं? He gave it to the hands of त्याने परमेश्वराच्या हातात दिलं the Lord multiplied. आणि प्रभूने ते वाढवलं. Hallelujah. हालेलुया. The Lord who multiplies you and me. जो परमेश्वर तुम्हाला आणि मला वाढवतो, The Lord who brings grace and then blessing. आणि जो परमेश्वर त्याची कृपा आणि आशीर्वादाने आपल्याला भरतो, He is going to multiply you though you get very little. आणि जरी तुम्हाला ते थोडकं मिळत असेल तरी सुद्धा तो वाढवण्यासाठी समर्थ आहे. It will meet all the needs and then still it will remain. आणि सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतरही तुम्हाला ते पुरून उरेल. No, God will do that kind of miracle in you. आणि परमेश्वर अशा रीतीचं कार्य चमत्कार तुमच्या जीवनात करेल. It's not from the east, not from the west, it is from the Lord. आणि हे पूर्वेकडूनही नाही, पश्चिमेकडून नाही, तर हे परमेश्वराकडून आहे. It is not from any wilderness where you go and worship something and then make something to appease spirits. आणि हे असं नाहीये की तुम्ही अरण्यामध्ये जाऊन काहीतरी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आत्म्याने तुम्ही त्या ठिकाणी शांतीचा प्रत्यर्थ काहीतरी करून ती उन्नती साधली आहे. There are people who go to wilderness. आणि काही असे लोक असतात जे जंगलात जातात. Some witch doctors tell us to go to wilderness when we go to. आणि ज्या वेळेला आम्ही काही चेटके आणि मांत्रिकांकडे जातो, ते म्हणतात की तुम्ही जंगलामध्ये जा. There are people who go to witch doctor. आणि काही असे लोक असतात जे मांत्रिकांकडे जातात. And then they do whatever these people do. आणि ते जे सांगतात ते सर्व गोष्टी हे करतात. Sometimes these doctors will ask them to go in the wilderness in the midnight. आणि काही लोक असे त्यातले असे असतात की ते म्हणतात की तुम्ही मध्यरात्री त्या अरण्यामध्ये जंगलात जा. They go in the midnight. आणि ते मध्यरात्री जातात. Why? They want riches. का? कारण त्यांना संपत्ती पाहिजे. They want prosperity. त्यांना त्या जीवनामध्ये उन्नती पाहिजे. Prosperity is not from the wilderness, beloved. आणि प्रियांनो, उन्नती आणि धनसंपत्ती ही अरण्यातून नाही. Prosperity is not from any effort which you make. आणि तुमच्या स्वतःच्या कुठल्याही प्रयत्नांद्वारे ती उन्नती येणार नाही. But prosperity is in waiting on the Lord. पण उन्नती आणि त्या ठिकाणी धनसंपत्ती ही परमेश्वर अवलंबून राहण्याने येते. Just give everything, every situation into His hand. आणि म्हणून जे आहे आणि जशी परिस्थिती आहे ती परमेश्वराच्या हातात द्या. And He will change the whole thing. आणि तो संपूर्ण परिस्थिती बदलून He will bless you. तो तुम्हाला आशीर्वादित करेल. Blessing is only from the Lord. आशीर्वाद हा परमेश्वराकडूनच आहे. And then prosperity may come through evil spirits, but that will destroy you, destroy your family, and destroy your life. दुष्टाकडनं आलेली जी उन्नती आहे हा परिवाराला आणि तुमच्या जीवनाला नाश करून टाकणारी आहे. So let's be a people who are really waiting on the Lord and doing mighty things and waiting upon Jesus Christ. आणि म्हणून आपण असे लोक बनूया जे आपण देवावर अवलंबून राहू आणि त्याच्याद्वारे त्याचे महान कार्य आपल्या कुटुंबात आणि आपल्या जीवनात होतील. Last time we told you that we will give you some time to give testimonies. आणि मागच्या वेळेला आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही काही वेळ तुम्हाला देऊ की ज्याच्याद्वारे तुम्ही साक्ष देऊ शकाल. Yeah. If you have any testimony. आणि जर तुमच्याकडे काही साक्ष आहे, you can freely share with all of us, and then we will glorify the name of God
आणि तुम्ही या वेळेला आमच्या प्रत्येकासोबत ते तुम्ही वाटू शकता आणि सर्व आपण एकत्र मिळून देवाच्या नावाचा गौरव करूया. Yeah, you have anything like that? आणि अशा काही साक्ष तुमच्या जीवनात आहेत का? If you have, you can share आणि जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही या वेळेला सांगू शकता. what God has done to you. आणि जे काही परमेश्वराने तुमच्या जीवनात केलंय What mighty things have happened in your life. आणि अशी कुठली महान गोष्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवली आहे. What wonderful deeds of God you have seen throughout the week. आणि या संपूर्ण आठवड्यामध्ये परमेश्वराचे कोणतं असं महान कृत्य तुम्ही आपल्या जीवनात पाहिलेलं आहे. Do you have anybody? Praise Any? the Lord. Yeah, please. आणि असं काय आहे का तुमच्या जीवनामध्ये जे परमेश्वराने तुमच्या जीवनासाठी महान केलेलं आहे? हा, प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Praise the Lord. हा, तर मी महेश जोशी ब्राह्मण परिवार मधनं आहे आणि परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केला. कारण की काही वेळेला आपल्याला वाटते की दुःख आहे, पण त्याच्यामध्ये काहीतरी परमेश्वरची योजना असते. तर माझी बायकोला कॅन्सर होता आणि आम्हाला लग्न होऊन काय कमीत कमी 25 वर्षाच्या आसपास होतं. आम्हाला मूल नाही होत होतं. त्याच्यासाठी आम्ही लई भटकलो. म्हणजे तांत्रिक बाबा हे ते सर्व काही करून चुकलो, पण ते खोटं रस्ता होता आम्हाला माहित नव्हतं. आणि त्यामुळे आम्हाला त्याचं कसं परिणाम झाला की खोट्या रस्त्यावर चाललो, खोटं हे झालं आणि माझी बायकोला ब्रेस्ट कॅन्सर होता. त्याच्यानंतर मला त्याला 2006 मध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाला. त्याच्यानंतर मला त्या टायमाला तिकडे सुसमाचार भेटला, पण तेव्हा मी तेवढं लक्ष नाही दिलं. आणि 2008 मध्ये माझ्या बायकोला आणखीन कॅन्सर वाढलं, बॉन मध्ये गेला. आणि त्या टायमाला मग मला एक माझ्या फ्रेंड आहे, त्याची मिसेस ते जात होती प्रार्थनाला, त्यांनी मला सांगितलं आणि तिकडे मी प्रार्थनाला गेलो आणि तिकडे मी आणि माझी बायको आम्ही दोघे जायला लागले आणि अद्भुत कार्य आम्ही बघितलं आमच्या जीवनामध्ये. तर आम्हाला मूल नव्हतं, आम्ही रडत होतो की कोण आई म्हणणार, कोण बाप म्हणणार. पण जसं जसं आम्ही प्रभूमध्ये वाढत गेलं आणि कलिश्यामध्ये जसं गेलं, तर कलिश्याचे जे लहान लहान मुलं आहेत ते आम्हाला आई पप्पा बोलायला लागले. ते आमच्या बरोबर रात्री 2 वाजेपर्यंत बोलत होते, आम्हाला आश्वासन देत होते. तर ते आम्हाला एक आनंद भेटलं की देवाने आम्हाला भले मूल नाही झाले, पण एक मोठा परिवार दिला. आपला मसीचा परिवार ते माझा परिवार झाला. त्याच्यानंतर आम्ही धीरे धीरे टाटा हॉस्पिटलमध्ये सुसमाचार वाटायला लागले आणि तिकडनं मग आम्ही देवाने आम्हाला इस्तेमाल केलं. आणि देव म्हणजे आम्ही 2 बस असं भरून आम्ही त्यांना प्रार्थनासाठी घेऊन यायचो. पहिला आम्ही ब्रोशर देऊन त्यांना यायचे, ते 1-2 यायचे. मग नंतर आम्ही त्यांना घेऊन यायचो आणि त्यांच्यासाठी प्रार्थना वगैरे व्हायची कलिश्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग आणखीन हे झालं तर आम्ही आमचे पास्टर जॉनी लिव्हरला बोलवायचे आणि जॉनी लिव्हरने बी त्या कॅन्सर पेशंटसाठी आमच्यासाठी प्रार्थना केली. असे मोठे मोठे प्रोग्राम, अद्भुत कार्य परमेश्वरने केलं. आणि मला एक त्यामुळे मी आणि माझी बायको एक सुसमाचार वाटायचं काम आमचं सुरू झाला. आणि तिकडनं मग परत एकदा पाऊस होता फुल आणि एवढा अर्धा कमरेपर्यंत आम्ही गेलो, पण ते शक्य नाही झालं. फक्त आम्हाला 6 कॅन्सर पेशंट भेटले. तर ते 6 पण आम्ही हिंमतीने घेऊन गेलो. पण नंतर परमेश्वरने मला दुसरं दाखवलं. दादरला जे धर्मशाला आहे तर तिकडे आम्ही गेलो आणि तिकडनं मग आमची सुरुवात झाली. मग तिकडे बी आम्ही मोठे मोठे प्रोग्राम केले, त्यांच्यामध्ये सुसमाचार वाटलं आणि अद्भुत कार्य. आम्ही तिकडे प्रार्थना करायचो तर ते कॅन्सर पेशंटला बी बरं वाटायचं, आनंद वाटायचं, त्यांना चंगाई भेटायची आणि ते पण मोठे मोठे गवाही झाले. असं तर म्हणजे असे भरपूर अद्भुत कार्य परमेश्वरने आमच्या जीवनमध्ये केलं. आम्हाला मूल नव्हतं, पण कलिश्याद्वारे प्रभूने आम्हाला भरपूर मुलं दिले. आणि नंतर जेव्हा भरपूर असं कार्य झाले आणि काहीतरी आम्ही चुकलो, हे गवाही मी आज असं सांगतो की केव्हा केव्हा मसी लोक भटकून जातात का, कारण की आता भरपूर असे वेगळे वेगळे प्रकाराचे बायबलच्या अनुसार लोक येतात. जसं यरुशलेम माता आहे, यहोवा विटनेस आहे. ते एक यरुशलेम माताचे ते टाटा हॉस्पिटलमध्ये एक नर्स काम करायची. तर त्यात मला माहित नव्हतं त्या टायमाला, कारण की आपण अज्ञानता होते, आपल्याला एवढं ज्ञान नव्हतं, नवीन नवीन प्रभूमध्ये होतो. तर त्यांना मी घरी घेऊन आलो वचन, कारण की मी वचनचा भुका होतो आणि त्यांच्याकडे वचन होतं. तर ते वचन घ्यायला गेलो. परत मी त्यांच्या कलिश्यापर्यंत गेलो, पण मी सावधान राहिलो, कव्हरिंग प्रेयर करून जायचो आणि कसं काय ते गेलो. पण त्याचा फटका आम्हाला पडलं. नंतर
माझी बायकोच्या म्हणजे टाटा हॉस्पिटलमध्ये अद्भुत कार्य झाला की देवाने एक तर इस्तेमाल केला, डॉक्टर पर्यंत आम्ही प्रार्थना करायची, तिकडे भरपूर असं अद्भुत कार्य केला. पण जे आम्हाला तारीख आहे ना, सिटी स्कॅन आहे, काहीतरी जे ट्रीटमेंट आहे त्याचे तारीख भेटायची नाही 2-2, 3-3 महिन्यापर्यंत. आणि दुसरं आपल्याकडे पैसे नव्हते तर कसं करणार. पण देवाला आम्ही प्रार्थना करायचो, आमचे पास्टरचा असिस्टंट त्याला सांगायचो, ते प्रार्थना करायचं आणि परत मी तिकडे तारीखवाल्याकडे जायचो आणि अद्भुत कार्य व्हायचं की त्याच क्षणामध्ये आम्हाला 2-3 दिवसामध्ये ते टेस्ट टाटा हॉस्पिटलमध्ये होऊन जायचे. आणि माझ्याकडे पैसे नव्हते पण तरीही देवानी टाटा हॉस्पिटलच्या फंड मधनं आम्हाला फुल ट्रीटमेंट झाली, भरपूर अशी इकडनं तिकडनं मदत भेटली. मला नोकरी सोडावा लागली कारण की हे मी एकटाच होतो, मला सपोर्टला कोण नाही. तिकडे कॅन्सर पेशंटला 10-10 लोक जायचे पण मला एकटा सकाळी 4 वाजता जायचो, 10 वाजता मी यायचे. माझी बायकोला किमोथेरपी दिलेली असते, त्या परिस्थितीत जेवण बनवायचे, घराचा असं कोणाचं सपोर्ट नव्हतं आणि भरपूर. आणि माझ्या घरात पावसाचं पाणी भरायचं तर केव्हा केव्हा जेवण बनवायचं नाही. पण देवानी एका ह्याच्यामध्ये कोणाच्या दिलमध्ये असं बोझ टाकलं. आमच्या पाठीमागे एक बहीण राहायची, ती प्रार्थनाला यायची, तर त्यांनी 4-4 महिने आम्हाला टिफिन पाठवलं, नाश्ता पाठवायची, असं भरपूर म्हणजे अद्भुत कार्य परमेश्वरने केलं आणि मोठी म्हणजे असं चमत्कार केलं. आणि आम्ही देवात वाढत गेलं आणि मी आणि माझी पत्नीने बप्तिस्मा घेतलं आणि भरपूर असे गोष्ट आमच्या जीवनामध्ये होत होत आम्ही पुढे चालत चाललो. आणि ते प्रकारे मला असा आनंद वाटला. भले आज माझी पत्नी या दुनियामध्ये नाही आहे पण ते मेल्याच्या नंतर मला असं वाटत होतं, मी रडत होतो कारण की मी एकटा पडलेलो, तर असं दुःख होतं. पण त्याच टायमाला मला वचन भेटलं की तू कशाला टेन्शन घेतो, जे मेलेले आहेत ते परत स्वर्गात तुमचं पुढे त्यांना घेता येणार आणि ते तेव्हा जेव्हा न्याय होणार आहे तेव्हा. तर ते वचन जेव्हा मला भेटलं तर तेव्हा मला एक आनंद आणि पीस आला आणि तेव्हापासून मी परत इव्हांजलिस्टचं काम करायचं सुरुवात केली आणि देव आशीर्वादित करतो. पण त्याच्यानंतर मी नालासोपारामध्ये आलो आणि दुसरं मोठी गोष्ट, आमचा घर मालिक सांताक्रूज मध्ये आहे, तो आम्हाला लई त्रास द्यायचा कारण की माझी आई मेली, माझे पप्पा मेले, माझे पत्नी मेली, आम्ही एकटं झालो आणि आमच्याकडे लढायला पैसे नाही तर त्यांनी केस टाकलं. आणि त्याला कसं आहे की ते फुकटमध्ये घर पाहिजे होतं, आमचं हडपून घ्यायचं होतं. पण देवाने अद्भुत कार्य केलं, मी प्रार्थना केली, आम्ही सरेंडर झालो आणि आमची हे झाला. मग त्यांनी आम्हाला नालासोपारामध्ये 2 रूम घेऊन दिल्या. फर्स्ट फ्लोअरला माझी रूम आहे आणि ग्राउंड फ्लोअरला लहान भावाची रूम आहे. म्हणजे बघा प्रॉपर्टीचं पण भांडण नाही झालं, देवाने किती अद्भुत कार्य केलं. नाहीतर एक प्रॉपर्टीसाठी किती भांडण होतो, पण आम्हाला एकदम दोघांची वेगळी प्रॉपर्टी झाली. जे भले करोडची वस्तू होती, आम्हाला म्हणजे रुपयाची वस्तू 4 आम्हाला भेटले, पण एक सुख आणि आनंद आहे. तिकडे सारे प्रोजेक्ट आहे, भरपूर असं लफड आहे. ते ह्या मोठ्या संकट पासून आम्हाला इकडे आणलं आणि स्वतःचे घर दोघां भावाचं झालं. हे बी अद्भुत कार्य परमेश्वरने केलं. म्हणजे असे भरपूर चमत्कार माझ्या जीवनामध्ये झाला आणि आशीर्वादित केलं. आणि प्लस इकडे आणण्याचा उद्देश प्रभूचं काय होतं की माझे एक पास्टर होते, त्यांच्या बायकोला काय त्रास होता, मी 2 महिने त्यांच्या घरात राहिलो, आम्ही प्रार्थना केली, हे ते सर्व. तर त्याचं प्रतिफळ देवाने असं दिलं की त्यांच्याद्वारे माझ्या सेकंड मॅरेज झाला आणि मला एकदम सुंदर पत्नी, जसं घर बनवतो यहोवा बनवतो, पत्नी पण यहोवा मस्त देते. तर ती बी सेवाभावी आणि त्यांचे पूर्ण परिवार पास्टर्स आहेत आणि कलिसियाचे मध्ये सेवा करत आहे. तसं परिवार मला आणखीन एक नवीन परमेश्वरने दिला आणि त्याला एक मूल होतं, त्याचा एक लग्न झालेलं होतं, म्हणजे दोघांचं सेकंड मॅरेज, आणि त्याला एक मूल होतं. तर देवाने एक चांगलं मुलगा दिलं आणि किती आशीर्वादित केलं. अद्भुत कार्य माझ्या जीवनामध्ये केले. मला मोठे मोठे त्रास होतं, डॉक्टरनी ऍडमिट व्हायला सांगितलं होतं, पण मी कधी ऍडमिट नाही झालो आणि देवानी मला चांगलं डॉक्टरचा मनामध्ये टाकून चांगली ट्रीटमेंट झाली, घरी बसून ट्रीटमेंट झाली आणि अद्भुत कार्य माझ्या जीवनामध्ये झालं. ते कोटी कोटी धन्यवाद. माझं तर जीवन असं आहे ना की पूर्ण गवाहीने भरलेलं आहे. आणि मला जे फिरायचं सुख होतं, मी दिल्ली जाऊन आलो, गोवा जाऊन आलो, पुणे जाऊन आलो, औरंगाबाद मध्ये आम्ही लहान लेकरांची सेवा करायचो, तिकडे हाऊस फादर आणि हाऊस मदर बनायचो. एवढं चांगलं लहान मुलांची सेवा भेटली आम्हाला. आता आम्ही हे लॉकडाऊन मुळे प्रॉब्लेम मुळे सर्व हॉस्टेल बंद आहेत, तर आता मी सध्या घरी आहे, मला जॉब नाही आहे आणि माझ्या पत्नीला बी काम भेटत नव्हतं. जे कंपनी मधनं ती सोडून गेली होती ते कंपनीवाली बी त्याला ठेवायला तयार नव्हता. पण परत देवाचे दास माझ्या घरी आले, प्रार्थना केली आणि त्याद्वारा
अद्भुत कार्य झालं की माझ्या पत्नीला ते सेठनी समोरून बोलवलं आणि चांगला जॉबनी ती आशीर्वादित झाली. आणि तसं करत करत आम्ही पुढे चालत आहे. आणि आता सध्या माझी बी इच्छा आहे की कुठली बी अशी संस्था असेल तर सेवा करून पुढे जायचं आहे. तर प्रार्थना ठेवा. गॉड ब्लेस यू. जीसस लव्ह यू. थँक यू जीसस. हे एक मौका दिल्याबद्दल धन्यवाद. Hallelujah. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. असो. We have heard a wonderful testimony. आणि आपण सुंदरशी साक्ष ऐकलेली आहे. How God really makes us and then builds us and leads us. आणि कशा रीतीने परमेश्वर आपल्याला घडवतो, बनवतो आणि चालवतो. We thank God for His hand and His mighty deeds. आणि त्याच्या महान कृत्याबद्दल आणि त्याच्या पवित्र हाताबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊया. God is alive and He is still working. आणि परमेश्वर जिवंत आहे आणि तो आजही कार्यरत आहे. It is God who definitely takes care of you and me. आणि परमेश्वर आहे जो तुमची आणि माझी काळजी घेतो. And He will lead us. आणि तो आपल्याला चालवितो. Now let's go to 7th verse of 75th chapter of Psalm. पुन्हा एकदा स्तोत्र संहिता याचा 75वा अध्याय आणि याच्या 7व्या वचनाकडे आपण It जाऊ. says, but it is God who judges. He brings one down, He exalts another. तर न्याय करणारा देव आहे, तो एकाला खाली घालितो व दुसऱ्याला वर आणितो. God is a God who is a righteous judge. आणि परमेश्वर असा देव आहे जो योग्य न्याय करता आहे. He brings one down and exalts another. आणि तो एकाला खाली घालतो आणि दुसऱ्याला वर आणतो. So whoever you may be, आणि म्हणून तुम्ही कोणीही असाल, God is the God who will exalt you. परमेश्वर आपला असा देव आहे जो तुम्हाला उंच करेल. Your situation will be the same, will never be the same. आणि तुमची परिस्थिती आधी सारखी राहणार नाही. Because you are in God's hand, God will definitely roll away and then make your situation totally different, and He will change the whole thing. आणि परमेश्वर तुमची संपूर्ण परिस्थिती बदलून टाकेल आणि सर्व परिस्थितीमधून तुम्हाला तो बाहेर काढेल. He will definitely take care of you wherever you are. आणि जिथे कुठे तुम्ही आहात त्या प्रत्येक ठिकाणी तुमची काळजी तो घेईल. And He will not leave you. He will not leave you alone. आणि तो तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. He will not leave you in your struggle. आणि तुमच्या समस्यामध्ये तो एकटा सोडणार नाही. In 8th verse we read, आणि 8व्या वचनात आपण वाचतो, in the hand of the Lord is a cup full of foaming wine mixed with spices. पहा परमेश्वराच्या हाती प्याला आहे, त्यात द्राक्षरस फेसाळत आहे, त्यात मसाला मिसळला आहे आणि त्यातून तो ओतून देतो. You know, whenever we read about cup in the scripture, आणि ज्या काही वेळेस आपण परमेश्वराचा प्याल्याबद्दल आपण देवाच्या वचनात वाचतो, one of the meanings of cup is the hand of God or judgment of God. तर प्याल्याचा अर्थ आपण बऱ्याच वेळेला परमेश्वराच्या कृपेचा हात किंवा परमेश्वराचा न्याय असाही समजू शकतो. So God will not keep quiet when you are going through tough and such a rough situation. आणि म्हणून त्या कठीण समयातून ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस परमेश्वर कधी शांत राहणार नाही. So He is having cup in His hand full of foaming wine mixed with spices. आणि वचन म्हणतं की त्याच्या हाती प्याला आहे आणि त्यात द्राक्षरस फेसाळत आहे आणि त्यात मसाला मिसळला आहे. And then He pours it out, and all the wicked of the earth drink it down to its very dregs. आणि त्यातून तो ओतून देतो, त्याचा गाळ पृथ्वीवरील सर्व दुर्जनास खात्रीने निथळून प्यावा लागेल. See, God pours His wrath upon people who are working against God. आणि जे देवाच्या विरोधात काम करतात अशांवर परमेश्वराचा क्रोध तो ओतत असतो. Wicked people are wicked and they are increasing their wickedness. आणि लोकांची त्यांची दुष्टता ही वाढत चाललेली आहे. And then those who are suffering, they cry, how long I have to suffer like this, Lord? आणि जे त्रासामध्ये आहेत ते प्रत्येक वेळेला हेच देवाकडे प्रार्थना करतात की प्रभू आणखीन किती काळ आम्ही हे सहन How करावं. long I have to go through my difficult times, O Lord? आणि प्रभू या कठीण वेळेतून मी आणखीन किती वेळेस जायचं. But beloved, पण प्रियांनो, the Lord has a time when He will judge in the right time. परमेश्वराच्या हाती वेळ आहे आणि योग्य वेळेमध्ये तो यथार्थ न्याय करील. And then He will bring justice to your life. आणि तुमच्या जीवनासाठी योग्य तो न्याय पण तो घेऊन येईल. He will not keep. तो शांत राहणारच नाही. He is the dynamic God. He is the living God with
He is living, mighty hand is going to do mighty things. आणि तो जिवंत देव आहे आणि जिवंत देव आपल्या पवित्र हाताने तुमच्यासाठी कार्य करेल. He is going to lead you, not only you, your family also. आणि तो तुम्हाला नाही, तुमच्या परिवाराला सुद्धा हे चालवेल. God concerned about you. कारण परमेश्वर तुमच्याबद्दल काळजी घेतो. God's grace is always brewed upon you that you may become more productive. आणि तुम्ही अधिक देवाच्या जवळ यावं यासाठी त्याचा हात सदैव तुमच्या जीवनावर आहे. So depend on Him at every juncture. आणि म्हणून जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्यावर अवलंबून राहा. He will definitely lead you. तो निश्चित तुम्हाला चालवेल Lead you to the best place. आणि योग्य जागेवर आणि उत्तम ठिकाणी तुम्हाला घेऊन He जाईल. will lead you and then He will give you His comfort. आणि तो तुम्हाला चालवेल आणि त्याच्या समाधानाने तुम्हाला भरेल. Verse 9 says, वचन 9 सांगतं, As for me, I will declare this forever. I will sing praises to the God of Jacob. मी तर सदा आनंद करीन, याकोबाच्या देवाची स्तोत्रे गाईन. He is not saying I will murmur against. हे वचन हे म्हणत नाही की मी सर्व सदैव कुरकुर करेन. Oh, my situation is terrible. Nobody can understand me. आणि माझी परिस्थिती कितीतरी कठीण आहे आणि मला समजणारा सुद्धा कोणी नाही. Nobody is there to help me. आणि माझी मदत करणारा सुद्धा कोणी नाही. Beloved, God is there. प्रियानो, परमेश्वर आहे. He is going to fight for you. तो तुमच्यासाठी लढेल He is going to, आणि तुमच्या जीवनासाठी महान गोष्टी तो करेल He is going to use you mighty. आणि तुम्हाला महान रीतीने चालवेल. Your life will never be the same. आणि तुमचं जीवन पुन्हा आधीसारखं राहणार नाही. He will check your situation. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये तो तुमची काळजी घेणार He will definitely meet every need in your life. आणि तुमच्या जीवनातली प्रत्येक गरज परमेश्वर पूर्ण करणार. Keep praying, keep depending on Him. आणि म्हणून प्रार्थना करत राहा आणि त्याच्यावर अवलंबून राहा. Keep praying and depending on Him. आणि सतत प्रार्थना करत राहा आणि त्याच्यावर अवलंबून राहा. Someone asked me last week, आणि मागच्या आठवड्यामध्ये कोणीतरी मला how विचारलं, do you spend your time? आणि तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता? I said, I spend my time mostly in the scripture, reading and then studying. तर मी त्यांना सांगितलं की माझा अधिकाधिक वेळ देवाचं वचन वाचणं आणि त्याच्या अध्ययनामध्ये घालवतो. I keep myself in touch with the word of God. आणि मी स्वतः परमेश्वराच्या संपर्कामध्ये, त्याच्या वचनाच्या संपर्कामध्ये राहतो. You know, don't say God is silent when your Bible is shut and then you are not opening your Bible. आणि कधी असं समजू नका की तुमचं पवित्र शास्त्र बंद आहे आणि ते तुम्ही उघडत नाही, तर परमेश्वर बसलेला आहे. No, it is you who have to open or search the scripture that you may hear the voice of God from the word of God. हे आपली जबाबदारी आहे की आपण स्वतः पवित्र शास्त्र उघडावं आणि पवित्र शास्त्र वाचावं, देवाचं वचन वाचून आपण त्याच्या जवळ जावं. Unless you open the Bible, God will never speak. आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं पवित्र शास्त्र उघडत नाही, तोपर्यंत देव सुद्धा बोलणार नाही. Yes, God may speak through vision and dreams, but that has to be. आणि परमेश्वर निश्चित स्वप्नांद्वारे आणि दृष्टांताद्वारे बोलतो, पण त्या सर्व गोष्टी वचनांवर आधारित असतात. And then you have to test it with the word of God, whether it is really bringing along with the scripture, along with the will of God. आणि म्हणून या सर्व गोष्टी परमेश्वराच्या इच्छेद्वारे किंवा त्याच्या वचनांच्या द्वारे आहेत की नाही हे तुम्हाला पडताळण्याची गरज आहे. You know, a great preacher. आणि मला एक महान सेवक माहिती He आहे. was asked how to know the will of God. आणि त्यांना कोणीतरी असं विचारलं की परमेश्वराची इच्छा आपण कशी जाणून घ्यावी. And then he answered, आणि त्यांनी उत्तर दिलं, Bible is the revealed will of God. आणि तुम्ही तुमचं पवित्र शास्त्र परमेश्वराची इच्छा त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. People are so lazy that they don't want to carry their Bible. आणि लोक आज इतके आळशी झालेले आहेत की त्यांना स्वतःचं पवित्र शास्त्र सुद्धा सोबत घेऊन जायचा कंटाळा येतो. They don't want to read and then equip themselves through the word of God. आणि देवाच्या वचनाद्वारे स्वतःला भरून स्वतःला तयार करावं ही सुद्धा इच्छा त्यांच्या जीवनात आज राहिलेली नाही. The more you read, the more you expect God to speak through the word of God. He will definitely reveal His will through His word. आणि जितका तुम्ही त्याच्या वचनामध्ये वेळ घालाल तितका परमेश्वर तुमच्याशी बोलेल. It is not by our own efforts we do it. It is through the Holy Spirit.
He revealed his will to us through scripture. आणि हे सगळं काय आपल्या इच्छेद्वारे आपल्या प्रयत्नाद्वारे होत नाही, तर देवाची इच्छा परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्यापर्यंत घेऊन येतो. So here psalmist is saying, as for me, I don't know about the whole world. I do not know about my neighbors, but as for me, I will declare this forever. I will sing praises to the glory of God of Jacob. आणि म्हणून 9व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, मी तर सदा आनंद करीन, याकोबाच्या देवाची स्तोत्रे गाईन. Let the people do 101 things. आणि भले लोकांना 101 गोष्टी करू दे. They may be busy, always busy with the ministry. आणि लोक एखाद वेळेस त्या ठिकाणी व्यस्त आणि त्या सेवेमध्येच व्यस्त राहतील. They may be busy with their correspondence. आणि त्यांच्याशी निगडीत त्या ठिकाणी सर्व कामांमध्येच व्यस्त राहतील. But as for me, पण माझ्यासाठी, I will declare the glory of God. मी तर सदा परमेश्वरासाठी आनंद I will sing praise to the God of Jacob. आणि मी याकोबाच्या देवाची स्तोत्रे गाईन. What do you sing today? आज तुम्ही काय गाता? Do you sing praise to the Lord? तुम्ही देवाची स्तोत्रे गाता का? Do you sing about the mighty deeds of God? आणि परमेश्वराने केलेल्या महत् कृत्याबद्दल आपण गातो का? Do you sing about the mighty wonderful things of God which have happened in your life? आणि तुमच्या जीवनामध्ये जे महान गोष्टी परमेश्वराने केलेल्या आहेत त्याबद्दल आपण परमेश्वराला गातो का? God has done so many good things. मोठ्या गोष्टी केल्या आहेत You have to thank him for his good. आणि त्या चांगल्या कृत्याबद्दल आपण त्याला धन्यवाद. तुमच्या जीवनावर राहू May his grace continue to lead you. आणि त्याची कृपा तुम्हाला चालवो May his grace continue to meet every need in your life. आणि तुमच्या जीवनामधली प्रत्येक गरज कृपेद्वारे पूर्ण केली जावो. Verse 10 says, 10वं वचन सांगतं, very nice, and it gives a real step what we should do. आणि फार सुंदर हे वचन आहे आणि आपण काय केलं पाहिजे ह्याची एक चांगली पायरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. It says, I will cut off the horns of all the wicked. की सर्व शिंगे मी तोडून टाकीन. Wonderful. All the attachments wicked. दुष्टाशी निगडीत ज्या आपल्या सर्व गोष्टी आहे आपल्या जीवनातून आपल्याला काढून टाकण्याची गरज आहे. If you have any strings attached, come on, cut it off. आणि जर अशा कुठल्या गोष्टी ज्या दुष्टाशी आपल्या निगडीत असतात त्या तोडण्याची गरज आहे. Come into the presence of God. आणि देवाच्या सानिध्यामध्ये यायला पाहिजे. Give yourself to the Lord right now. आणि याच वेळेला स्वतःला देवाच्या हातात द्या. And then say, Lord, I will break all the wicked friends. आणि सर्व ते चुकीचे दुष्ट मित्रांना आज माझ्यापासून मी दूर करतो. I want to connect with you. मला तुझ्या बरोबर जोडायचं I आहे. want to live a connected life with you. आणि प्रभू तुझ्या बरोबर एक चांगलं जीवन मला घालवायचं So आहे. I will cut off the horns of all the wicked, मी सर्व दुष्टांची शिंगे तोडून टाकेन. but the horns of the righteous will be lifted up. आणि धार्मिकांची शिंगे पण उन्नत होतील. What a great thing, beloved. प्रियांनो, किती महान गोष्ट आहे. Horns of the righteous will be always lifted up. धार्मिक शिंगे उन्नत होतील. Do you think, are you going through tough situation? आणि तुम्हाला असं वाटतं का की मी कठीण वेळेतून जात आहे Are you suppressed by anything? आणि कुठल्या गोष्टी माझ्यावर अधिकार गाजून मला दाबू पाहत आहे? Is anything is suppressing you? तर अशी कुठली गोष्ट आहे जे तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करते? God is going to lift you. पण वचन सांगतं परमेश्वर तुम्हाला उन्नत करणार आहे. But the horns of the righteous will be lifted up. पण धार्मिकाची शिंगे उन्नत होतील. You may be suppressed now. आणि एखादं तुम्हाला वाटत असेल की आता मी दाबला गेलेलो आहे You may be crying and weeping. आणि तुम्ही रडत असाल You may be saying what to do, आणि तुम्ही असं म्हणत असाल की आता काय करावं what to do with this situation, आणि परिस्थितीबद्दल मी काय करावं what to do with my condition, आणि माझ्या परिस्थितीबद्दल मी काय करावं. what shall I do with my whole circle and relatives and friends. आणि जे माझे मित्र माझा परिवारजन माझ्या आजूबाजूचे लोक जे मला दाबू पाहतात God is त्यावेळेस परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. give the whole situation to the hand. सर्व परिस्थिती देवाच्या हातात द्या. Sometimes they'll be thinking, and then they will be then sometimes sleep, during the day thinking, but good night thinking about
बऱ्याच वेळेला विचार 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 आणि विचारच आपण करत असतो. दिवसा विचार, रात्री विचार आणि या परिस्थितीतून मी कशा रीतीने बाहेर जावं याचा फक्त विचार आपल्या मनामध्ये असतो. Beloved, the Lord is standing on your side. प्रियांनो, परमेश्वर तुमच्या बाजूला उभा He is आहे going to make a way in the wilderness. आणि तो अरण्यामध्ये तुमच्यासाठी मार्ग तयार करणार He आहे. is going to make a way right in the sea where the waves floating from every side. आणि त्या समुद्रामध्ये तुमच्यासाठी तो मार्ग तयार करणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की सर्व बाजूनी लाटा येत आहे And then he is going to make everything peaceful. आणि सगळं काही तुमच्यासाठी शांतीपूर्ण तो करणार आहे. Hand your life to the Lord. Say, Lord, here am आणि I. म्हणून देवाच्या सानिध्यामध्ये आपलं जीवन आपण देऊया आणि देवाला म्हणू, प्रभू मी इथे आहे. Lord, I give my life to you. प्रभू माझं जीवन मी तुला देतो Lord, I give my family to आणि you. प्रभू माझा संपूर्ण परिवार मी तुला देतो Lord, I give the whole situation into your आणि hand. प्रभू माझी संपूर्ण परिस्थिती मी तुझ्या हातात देतो. Lead us for your glory. तुझ्या गौरवासाठी तुम्हाला चालव Lead me for your and help me to glorify your name. आणि तुझ्या नावाचा गौरव माझ्याद्वारे करून घे Help me to lead the whole life according to your will, Lord. आणि संपूर्ण जीवन तुझ्या इच्छेद्वारे घालवण्यासाठी मला सहायता कर. Commit your life to the Lord. तुमचं जीवन देवाच्या हातात समर्पित करा. He is standing by your side. तो तुमच्या बाजूला उभा आहे. He is going to touch and then make a mighty thing and mighty miracles in your life. आणि तो तुम्हाला स्पर्श करेल आणि महान चमत्कार तुमच्या जीवनामध्ये करणार आहे. Tell to the Lord, Lord, here am I. देवाला म्हणा, प्रभू मी इथे आहे, Touch me. मला स्पर्श कर, I'm broken. मी मोडलेलो आहे And I do not know which way to go. आणि मला माहिती नाही प्रभू की मी कशा रीतीने बाहेर पडावं I do not know which way to take up. आणि मला माहिती नाही प्रभू मी कुठल्या मार्गाने जावं I'm going through terrible. आणि मी कठीण वेळेतून जात आहे Yes, nobody is standing with me. आणि माझ्या बरोबर कोणीच उभं नाही. Lord, nobody is standing with me. प्रभू माझ्या बाजूला कोणी नाही. Do you have that? एक घाट मला अशी ठेवणार आता तुमच्यासाठी महान गोष्टी करेल. He's standing with तुमच्या बरोबर उभा आहे. He's going to change the whole situation. तुमची संपूर्ण परिस्थिती बदलून टाकेल Let's commit ourselves into the hands. आणि म्हणून स्वतःचं समर्पण देवाच्या हातात करूया. Let's give ourselves into the hands. स्वतः देवाच्या हातामध्ये आपण Tell देऊया. to the Lord, here am I. देवाला म्हणू, प्रभू मी इथे आहे. Tell to the Lord, glorify your name. आणि प्रभूला म्हणा, प्रभू तुझा गौरव माझ्याद्वारे करू Change दे. my situation, O प्रभू माझी Lord. परिस्थिती बदल. Broken, I do not know what to do. प्रभू मी मोडलेलो आहे, मला माहिती नाही काय Lord, करावं. how long this situation will continue? ही परिस्थिती आणखी किती काळ How चालणार long Lord, situation will go through like this? आणि प्रभू Lord, माझी परिस्थिती बदल. He's going to do mighty things for you. तो तुमच्यासाठी महान गोष्टी करेल. Shall we all pray before God? देवाकडे आपण सर्वजण प्रार्थना करूया Shall we all come to the आणि आपलं जीवन आपण देवाच्या हातामध्ये देऊया. whoever it may be? तुम्ही कोणीही असा Your life to the Lord right now. तुमचं जीवन याच वेळेला देवाच्या हातात समर्पित करा Tell Lord, I commit my life to आणि you. देवाला म्हणा, प्रभू माझं जीवन मी तुझ्या हातात देतो. Because you said you are going to lift up the righteous cup. आणि प्रभू तू म्हटलेलं आहे की धार्मिकाचा प्याला तो उन्नत करणार आहे. Oh, righteous will be lifted up, you said, Lord. आणि प्रभू तू म्हटलं आहे की धार्मिकाला तो उन्नत करणार आहे. I'm giving my everything into your hands, O आणि Lord. प्रभू माझं जे काही आहे मी तुझ्या हातात Lead देतो. me according to your will. त्या इच्छेप्रमाणे मला चालव Glorify your name, O आणि Lord. प्रभू तुझा गौरव माझ्या तुझ्याद्वारे करून Let me दे. know your will and let me walk in your will. आणि प्रभू तुझी इच्छा समजून तुझ्या इच्छेद्वारे चालण्यासाठी मला मदत कर. Let's pray. प्रार्थना करूया. Father, we thank you for this day. प्रभू आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद Thank देतो you for everyone who is hearing right now. आणि यावेळेला जे कोणी ऐकत आहेत त्या प्रत्येकाबद्दल तुझे आभार In मानतो. the name of Jesus. येशूच्या नावामध्ये, In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Stretch your almighty hand right now. प्रभू तुझा महान हात तू याच वेळेस पुढे कर Let your come on them. आणि तुझा हात त्यांच्यावर उतरून येऊ. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये We bind all the आणि hindrances. प्रत्येक अडखळणाला आम्ही बांधतो. Yeah, we break every bondage in Jesus' प्रत्येक name. बंधनाला आम्ही येशूच्या नावामध्ये जोडून टाकतो. We pray that your name may be glorified in and through their lives. आणि प्रभू त्यांच्या जीवनातून त्यांच्या जीवनाद्वारे तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. We pray that you may stretch your almighty hand right आणि now. प्रभू तुझा महान हात याच वेळेस तू पुढे करून त्यांना स्पर्श करावा अशी मी प्रार्थना करतो. Break every bondage in Jesus' प्रत्येक name. बंधन येशूच्या नावामध्ये तोडून
टाकतो. Continue to glorify your name. प्रभू तुझ्या नावाचा गौरव तू सतत करून घे. Give them, stand with them in their struggles, O Lord. आणि प्रभू त्यांच्या समस्यांमध्ये त्यांच्या बरोबर तू उभा राहा. Let them sense your presence right now. आणि याच वेळेला प्रभू तुझं सानिध्य त्यांना अनुभव दे. Let your grace on them in Jesus' name. Help them to overcome every situation for your glory. आणि प्रभू तुझ्या कृपेने याच वेळेस त्यांना भरून प्रभू प्रत्येक परिस्थितीतून त्यांना बाहेर येण्यासाठी तू मदत कर. We break them in the name of Jesus, every आणि hindrance. प्रत्येक अडथळा येशूच्या नावाने याच वेळेस आम्ही मोडून काढतो, तोडतो प्रभू. We commit them into your hands, O Lord. प्रभू मी त्यांना तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. We bind all the hindrances of evil one right आणि now. दुष्टाच्या प्रत्येक अडथळ्याला याच वेळेस आम्ही बांधून टाकत आहोत. Touch them and glorify your name. प्रभू त्यांना स्पर्श कर, तुझ्या नावाचं If गौरव anyone करून घे. needs healing, let your healing power flow into every part of the body. आणि जर यावेळेस कोणाला आरोग्याची गरज आहे प्रभू तर तुझं आरोग्याचं सामर्थ्य याच वेळेस त्याच्या शरीरात In Jesus' name, let your power come and break every bondage in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये तुझं सामर्थ्य येऊन प्रत्येक बंधनांना तोडू दे. We bind all the hindrances in the name of Jesus. प्रत्येक बंधन येशूच्या नावात आम्ही तोडतो प्रभू. Let them become mighty in your hands, O आणि God. तुझ्या हातामध्ये प्रभू त्यांना सामर्थ्य Let your hand come upon them right आणि now. तुझा हात त्यांच्यावर याच वेळेस उतरून येऊ. We will give them victory over every struggle of आणि Father. प्रत्येक प्रभू समस्येवरती त्यांना विजय तू दे. Have them pray. आणि प्रभू तुझ्या मार्गात त्यांना तू चालव. Glorify your name. तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. Let your name be glorified in and through them. आणि जीवनातून त्यांच्या जीवनाद्वारे तुझ्या नावाचा गौरव होऊ We दे. give all glory to you. आणि सर्व गौरव तुला देतो. Once again, thank you for this. आणि आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Thank you for delivering their lives of Father. आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाला प्रभू तू मुक्त केलेला आहेस म्हणून धन्यवाद देतो. Continue to have. त्या मार्गात त्यांना सतत चालव. In Jesus' name we offer this prayer of Father. आणि तुला सादर करतो म्हणून तू स्वीकार कर. Amen. आमेन. आमेन.